झी 24 तास एक पाऊल पुढे. राम जेठमलानी म्हणतात, असं विधान करणाऱ्यावर माझी प्रतिक्रिया इतकीच आहे की जर तो वाईट पती असेल तर तुम्ही त्याचं अनुकरण करू नका. सातत्यानं वर्षानुवर्ष राम वाईट पती कसा होता याची उजळणी करण्यापेक्षा राम हा आदर्श राजा होता याची आठवण जरा ठेवा, अशा विधान करणाऱ्यांना मी सांगते. आणि राज्यकारभार करताना या आदर्श राजाचं स्मरण ठेवून आपल्याला त्याचं तिथं काही अनुकरण किमान करता येतं का याचा प्रयत्न करा, असा सल्ला मी या असं विधान करणाऱ्या राजकारणी मंडळींना देईन. हा पहिला भाग झाला. आता पुढचा तुमचा दुसरा प्रश्न होता की चिकित्सा असावी की नसावी. तर मला वाटतं की स्वातंत्र्योत्तर कालापासून आपण जर आपला राजकीय इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की जेव्हा जेव्हा राजकारण्यांनी सत्ता, देव आणि धर्म याच्यावर चर्चा केली, याच्यावर वक्तव्य केली, तेव्हा तेव्हा ती वादग्रस्तच झालेली आहे, ती कधीच निकोप झाली नाही. निळू दामलेंना वाटतं की या चर्चा मोकळ्या व्हाव्यात, निरोगी व्हाव्यात, पण आपल्याकडच्या राजकारण्यांकडून अशा विषयावर, देवधर्म या विषयावर निरोगी चर्चा संभवत नाही. कारण देवाधर्माचा वापर सत्ता प्राप्तीसाठीच कसा केला जाईल याची गणितं मांडणारे आपल्याकडचे राजकारणी आहेत. मला वाटत नाही रामाबद्दल प्रेम असणं किंवा रामाबद्दल राग असणं हा कुठलाही भाग सत्ता संपादनाच्या संदर्भात येतच नाही, पण तो येतो. आणि सामान्य म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि ज्यांना गृहीत धरलं जातं ती सगळी जनता अशा राजकारण्यांचं हे हास्यास्पद वक्तव्य जे आहे ते कानाआडच करते, त्याला ती फारसं महत्त्व देत नाही असं मला वाटतं. अगदी. दामले सर, याविषयी काय म्हणाल तुम्ही? पुराणातले दाखले आणि वर्तमान काळ यांचा कितपत संबंध ठेवायला हवा? कारण मगाशी जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बोलत होतो की या गोष्टी ऐकतच महाराष्ट्रातली, भारतातली पिढी एक तयार होते, लहानाची मोठी होते. त्यांना चिकित्सा लहानपणी करू दिली जात नाही. बहुतांश घरामध्ये क्रॉस क्वेश्चन विचारले की त्या मुलांना दटावलं जातं. अशा परिस्थितीमध्ये जे काही महात्म्य असेल, जे काही सत्य असेल ते सांगण्याची कितपत गरज आहे आणि सध्याच्या काळाशी या आदर्शांना कसं जोडावं? एक तर हे खरं आहे की शेकडो हजारो वर्ष या देशातली माणसं ही रामाकडे आदर्श म्हणून पाहत आलेली आहेत. राम होता किंवा नाही हा मुद्दा आपण बाजूला सोडू, पण ज्यावेळी राम हा आदर्श मानला जातो, आदर्श नवरा किंवा राज्यकर्ता असं मानला जातो, त्यावेळी मुळामध्ये असं आहे की माणसं त्याला आदर्श कल्पितात. म्हणजे माणसाच्या मनामध्ये ज्या आदर्श गोष्टी आहेत त्या आदर्श गोष्टी रामाच्या मध्ये पाहिल्या जातात. एक प्रतीक म्हणून बघितलं. हा, प्रतीक म्हणून पाहिलं जातं. म्हणजे लोकांना असं वाटतं की बाबा एक चांगला राजा हवा, मग तो कोण हवा, तर त्याचं एक रूप हवं म्हणून ते रामाकडे पाहिलं जातं. आणि याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. सर्व ठिकाणी असंच होत असतं की शेवटी समाज हा वाढावा, विकसित व्हावा म्हणून काही मूल्य मानतो आणि ही मूल्य प्रतीकाच्या रूपामध्ये तो देवामध्ये पाहतो, अवतारांमध्ये पाहतो किंवा या महाकाव्यांमधल्या राम किंवा कृष्ण यांच्यामध्ये पाहत असतो. याच्यात चूक काहीच नाही. असं पाहावं सुद्धा. होतं काय की हे पाहत असताना सुद्धा जे डोळे उघडे ठेवणं, श्रद्धेची अडचण काय आहे की श्रद्धा एकदा झाली, तुमचे डोळे बंद झाले, गळा दाटला की नंतर काय होतं की ते इतकं टोकाला जातं की मग बुद्धीचा भाग यानंतर कमी राहतो. त्याचा एक तोल असायला पाहिजे. म्हणून रामाचं वागणं हे एखाद्याला पसंत नसणं, आता अनेकांनी सांगितलं की याच्यावर चर्चा झाली. पसंत नसणं याचा अर्थ मी असा घेतो की ती सुधारणा आपण आपल्यामध्ये केली पाहिजे. म्हणजे आता राम जेठमलानींचं आपण उदाहरण सोडून देऊ. राजकारणातल्या माणसांकडे आपण फारसे सहानुभूतीने बघत नाही. उलट सर्वसामान्य माणसं ही आपल्या वैयक्तिक पातळीवर अधिक खुलेपणाने चर्चा करत असतील. नाही, अशा अर्थाने ती चर्चा कशा अर्थाने व्हायला पाहिजे. राम काय आता आज नाही तुमच्या समोर, पण चर्चा अशा अर्थाने होते की बाबा राम असं वागला असेल आणि मला जर ते पसंत नाही तर त्याचा अर्थ असा होतो की मी तसं वागू नये. म्हणजे ज्यावेळी मी असं म्हणेन की बाबा रामाने सीतेवर अन्याय केला असं म्हणण्याचा अर्थ तर रामाला जिथून असून शोधून काढा आणि त्याला शिक्षा द्या असं नाही होत. जर रामाने सीतेवर अन्याय केला असेल तर आजच्या काळामध्ये मी तसा अन्याय करू नये असा त्याचा अर्थ होतो. महाकाव्यांकडे किंवा देवांकडे, आदर्शाकडे बघितलं ते अशा अर्थाने. म्हणून चिकित्सा कशासाठी हवी, चिकित्सा कशाला व्हायला पाहिजे, तर रामाला वाईट मानणं किंवा असा त्याचा अर्थ नव्हे. तर ह्या निमित्ताने पुन्हा सगळा इतिहास तुम्ही तपासून बघता आणि असं म्हणता की बाबा जर तसं घडलं असेल, संशय घेतला असेल तर असा संशय इथं तू घेऊ नकोस. म्हणजे आजच्या काळामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला जी अनेक उदाहरणं दिसतात की कोणी माणसं आपल्या स्त्रीवर संशय घेतो, तिला दगड मारतो आणि तिला फेकून देत असतो.
ज्यावेळी माणसं असं म्हणतात की रामाने तसं वागायला नको होतं, याचा अर्थ असा होतो की आजच्या आपणही तसं काळामध्ये वागायला नको. तुम्ही त्या स्त्रीला तिचा अधिकार द्या. तिच्याबद्दल एखाद्याने जर अपवाद दिला तर तू एकदम पटकन असले उद्योग करू नको जे रामाने केले. आता रामाने केले असं म्हणण्यामध्ये रामावरच्या रागापेक्षा सुद्धा हा राग स्वतःवर असतो. अगदी खूप. म्हणजे आजच्या काळामध्ये असं होतं की जर अशी स्त्री वागली तर रामाने केलं तसं करू नको, बाबा रे चौकशी कर, बाबा रे कोर्टात जा, बाबा रे पोलिसाकडे जा, 4 लोकांना विचार की ही स्त्री बरोबर वागली किंवा नाही. एकदम कोणतरी रावण आला आणि केला असं न म्हणता आज ह्या पद्धतीने बघा, मी असं बघतो की महाकाव्यांकडे किंवा जिथे जिथे आदर्श आणि मूल्य असतात त्या ठिकाणी अशा रीतीने पाहिलं पाहिजे. दुर्दैवाने असं पाहायला लागणारी जी चिकित्सा मोकळेपणाने व्हायला पाहिजे ही धर्मातले लोक करू देत नाहीत. एक आणि राजकारणातल्या लोकांना चिकित्सा नको असते. आज तरी दुर्दैवाने गेल्या 10-15 वर्षामध्ये राजकारणाने जो रंग घेतलाय तर गलिच्छ आहे सगळं आणि सगळीच माणसं गलिच्छ आहेत. पण मी असं म्हणतो की त्यांच्या गलिच्छपणाशी माझा संबंध नाही. मी असं पाहतो की ह्या सगळ्या परिस्थितीतून मी काय धडा घेतो. माझा धडा असा असेल की बाबांनो, स्त्रींच्या बाबतीमध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही वागायचं असेल सावधपणे वागा. तिला तिचे अधिकार आहेत, ते अधिकार तुम्ही हितावर काढून घेऊ नका. अजून सुद्धा एक तुम्ही लक्षात घ्या, रामाचा भाग सोडून देऊ, परंतु आज सुद्धा हिंदुस्थानामध्ये एक मोठा वर्ग आहे. खाप पंचायतीमध्ये काय होतंय मला सांगा तुम्ही. एखाद्या स्त्रीने प्रेम केलं, कुठे निघून गेलं की गावातली खाप पंचायत त्याला का शिक्षा करते. मला असं वाटतं की हे शिक्षा करण्यामध्ये स्त्रीचे जे मानवी अधिकार आहेत हे मानवी अधिकार काढून घेतले जातात. तिला एक स्त्री म्हणून बरोबरीने वागवा. तुम्हाला जसा रागवायचा अधिकार आहे तिला आहे, तुम्हाला जसं तिला झिडकारायचा अधिकार आहे तिला सुद्धा आहे. तिने का म्हणू नये की हा माझा नवरा बदमाश आहे म्हणून. हा अधिकार तिला असतो. हा अधिकार तिला मिळावा ही चर्चा ह्या निमित्ताने होते. याच्यामध्ये रामाची बदनामी नसते. बिलकुल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की रामायणाचा काळ जो होता ते जरी महाकाव्य असलं ते लिहिलं गेलेला जो काळ होता आणि तो आजचा काळ ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असल्यामुळे त्याच्यामध्ये त्या पात्रांविषयी जजमेंटल होण्याऐवजी सध्याच्या काळात कसं वागता येईल याचे आदर्श घेण्यासाठी त्या पात्रांकडे आपण बघायला पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं की याच्यामध्ये रामाची बदनामी नाहीये, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये असं मी म्हणत असताना माझं रामाच्या विरोधात नाही. ह्या निमित्ताने मी जग बघतो आणि या जगामध्ये मला ज्या सुधारणा आहेत त्या माझ्या चर्चेमधून आणि चिकित्सेमधून पुढे येत असतात. अगदी खूप महत्वाचं विश्लेषण तुम्ही केलंय. मधु चव्हाण आणि अभय वर्तक दोघांनाही याविषयी बोलायचंय. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर शेवटच्या सेगमेंटमध्ये ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास एक पाऊल पुढे.